ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 10वा स्कंद. 10व्या स्कंदातील अध्याय 11. 11व्या अध्यायामध्ये आपण गोकुळातून वृंदावनात जाणे व वत्सासूर आणि बकासुरांचा उद्धार पाहणार आहोत. श्री सुख म्हणाले, परीक्षिता, वृक्ष पडताना जो प्रचंड आवाज झाला तो ऐकून नंदाधिक गोप वीजच पडली की काय असे वाटून तेथे आले. तेथे गेल्यावर त्या लोकांना दोन्ही अर्जुन वृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. वृक्ष उन्मळून पडल्याचे कारण जरी कळण्यासारखे होते तरी ते स्पष्ट न कळाल्याने त्यांची बुद्धी चक्रावून गेली. तेथे त्यांच्या समोरच दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत होता. हे कोणाचे काम आहे? ही आश्चर्यकारक घटना कशी काय घडली असा विचार करून ते भयभीत झाले. तेथे असलेली मुले म्हणाली, अहो, याचेच हे काम आहे. हा दोन्ही वृक्षांच्या मधून जात होता. उखळ तिरपे झाल्यावर याने जोराने ओढले आणि झाडे उन्मळून पडली. त्यातून बाहेर पडलेले 2 पुरुष सुद्धा आम्ही पाहिले. परंतु गोपांनी मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणू लागले, एवढा लहानसा मुलगा इतकी मोठी झाडे पाडील हे कधीच शक्य नाही. श्रीकृष्णांच्या अगोदरच्या लीलांची आठवण येऊन कोणाकोणाला ती शक्यताही वाटू लागली. नंदांनी पाहिले की त्यांचा दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत घेऊन चालला आहे. ते हसू लागले आणि त्यांनी लागलीच त्याला सोडवले. कधी कधी गोपींनी फूस लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागतात, कधी भाबडेपणाने गाऊ लागतात, जणू ते त्यांच्या हातातील कठपुतली झाले होते. कधी त्यांच्या आज्ञेवरून पाठ आणीत तर कधी तराजू आणीत, कधी पादत्राणे आणीत तर कधी आपल्या लोकांना आनंदित करण्यासाठी दंड थोपटीत. भगवान अशा प्रकारे आपल्या बाललीलांनी व्रजवासियांना आनंदित करीत आणि जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत त्यांना असे दाखवीत की आपण आपल्या सेवकांच्या अधीन आहोत. एके दिवशी एक फळे विकणारी बाई फळे घ्या म्हणत आली. हे ऐकताच सर्व फळे देणारा अच्युत फळे खरेदी करण्यासाठी ओंजळीत धान्य घेऊन गेला. त्याच्या ओंजळीतून धान्य वाटेतच सांडले, पण फळे विकणाऱ्या बाईने मात्र त्याचे दोन्ही हात फळांनी भरून टाकले. इकडे भगवंतांनी सुद्धा तिची फळांची टोपली रत्नांनी भरून टाकली. एके दिवशी मल्लार्जुन वृक्ष पाडणारा श्रीकृष्ण आणि बलराम मुलांसह खेळत खेळत यमुनेच्या तीरावर गेले आणि खेळताच दंग झाले. तेव्हा रोहिणी देवीने त्यांना हाका मारल्या, परंतु खेळात रमल्यामुळे रोहिणीच्या बोलावण्याने ते आले नाहीत. तेव्हा रोहिणीने मुलाचे लाड करणाऱ्या यशोदेला पाठवले. श्रीकृष्ण आणि बलराम मुलांबरोबर पुष्कळ वेळ खेळत होते. यशोदेने जाऊन त्यांना मोठ्याने हाका मारल्या. त्यावेळी पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध झिरपत होते. ए लाडक्या कृष्णा, कमल नयना, बाळा, ए दूध पी. खेळून खेळून दमला असशील, आता खेळ पुरे कर. भुकेने तो कासावीस झाला असशील. बाळ रामा, कुलनंदना, ए लहान भावाला घेऊन लगेच ये. पहा पुत्रा, आज तू अगदी सकाळीच न्याहारी केली होतीस. आता तू जेवायला चल. बलरामा, बाबा भोजनासाठी पानावर बसले आहेत. ते तुमची वाट पाहत आहेत. या आणि आम्हाला आनंद द्या. मुलांनो, आता तुम्हीही आपल्या घरी जा. मुलांनो, पहा तर खरे, तुमचे अंग कसे धुळीने माखले आहे ते. लवकर स्नान करा. आज तुमचे जन्म नक्षत्र आहे. अंघोळ करून ब्राह्मणांना गोदान करा. पहा तुमच्या मित्रांना त्यांच्या आयांनी न्याहू माखू घालून कसे सुंदर सुंदर दागिने घातले आहेत ते. आता तुम्ही सुद्धा नाहून छान छान कपडे घालून खाऊन पिऊन मग खेळायला जा. परीक्षिता, चराचराचे शिरोमणी असलेल्या भगवंतांना प्रेमामुळे ती आपला पुत्र समजत होती. तिने एका हाताने बलरामाला आणि दुसऱ्या हाताने श्रीकृष्णाला पकडून त्यांना ती आपल्या वाड्यात घेऊन आली. नंतर तिने मुलांना न्याहू घालून त्यांचे औक्षण केले. नंदादी वृद्ध गोपांनी महावनामध्ये मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत असे पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केले पाहिजे याविषयी विचार विनिमय सुरू केला. त्यापैकी उपनंद नावाचा वयाने व ज्ञानाने मोठा एक गोप होता व तो देश, काल व परिस्थिती यांचे रहस्य जाणणारा असून रामकृष्णांचे कल्याण इच्छिणारा होता. तो म्हणाला, सध्या येथे मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत. ती मुख्यतः लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारे आहेत. म्हणून गोकुळ आणि गोकुळवासी यांचे कल्याण इच्छिणारे आपण इथून दुसरीकडे गेले पाहिजे. पहा, मुलांना मारणाऱ्या राक्षसीच्या तडाख्यातून हा मुलगा कसाबसा वाचला. त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच याच्यावर एक मोठा छकडा पडला नाही
वादळरूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटातच टाकले होते. तेथून पुन्हा हा दगडावर आपटला तेव्हा सुद्धा देवाने याला वाचवले. यमलार्जुनांच्या मध्ये येऊन सुद्धा हा किंवा दुसरे मूल मेले नाही, हे सुद्धा भगवंतांनीच आपले रक्षण केल्यामुळे. म्हणून जोपर्यंत एखादे फार मोठे अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करीत नाही, तोपर्यंत आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार येथून दुसरीकडे निघून जाऊ. वृंदावन नावाचे एक नवे वन आहे. तेथे पवित्र पर्वत, गवत आणि वनस्पती आहे. ते आपल्या जनावरांसाठी हितकारक आहेत. गोप गोपी आणि गायींसाठी ते योग्य स्थान आहे. जर हे म्हणणे तुम्हाला पटत असेल तर आजच आपण तिकडे जावयास निघू. उशीर करू नका. छकडे जोडा आणि आमची गुरे वासरे पुढे जाऊ देत. उपनंदांचे म्हणणे ऐकून सर्व गोप एकमताने छान छान म्हणाले आणि त्यांनी आपल्या गायींचे कळप एकत्रित केले आणि छकड्यावर सर्व सामग्री ठेवून ते वृंदावनाकडे निघाले. परीक्षिता, गवळ्यांनी वृद्ध, मुले, स्त्रिया यांना आणि सर्वसामान्य छकड्यावर ठेवले आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्यबाण घेऊन अत्यंत सावधपणे चालू लागले. गाई वासरांना त्यांनी पुढे घातले आणि त्यांच्या पाठोपाठ रणशिंगे आणि तुताऱ्या जोरजोराने वाजवीत पुरोहितांसह ते चालले. वक्षस्थळावर ताजी केशराची उटी लावून, सुंदर वस्त्रे परिधान करून, गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून रथावर बसलेल्या गोपी आनंदाने श्रीकृष्णांच्या लीला गात चालल्या होत्या. तसेच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका छकड्यात बसल्या होत्या. त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे बोल ऐकण्यातच गुंग झाल्या होत्या. सर्व काळ आनंद देणाऱ्या वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्धचंद्राकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या. परीक्षिता, वृंदावन, गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाळवंट पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांना खूप आनंद झाला. दोघेही रामकृष्ण आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलण्याने व्रजवासियांना आनंद देत योग्य वेळी वासरे चारावयास नेऊ लागले. गवळ्यांच्या मुलाबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडत आणि व्रजभूमीजवळच वासरांना चारीत. ते कधी वासरी वाजवीत तर कधी गोफणीने दगड फेकीत. काही वेळा आपल्या पायातील घुंगरांच्या नादावर नाचत तर कधी गाय बैलांचे सोंग घेऊन खेळत. कधी वळू बनवून हंबरत आपापसात लढत तर कधी पशुपक्ष्यांचे आवाज काढीत सामान्य मुलांसारखे खेळत. एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांबरोबर यमुना तटावर वासरे चारीत असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आला. श्रीकृष्णांनी पाहिले की हा खोट्या वासरांचे रूप घेऊन वासरांच्या कळपात शिरला आहे. त्यांनी बलरामाला दाखविले आणि हळूहळू ते त्यांच्यावर भाळल्यासारखे दाखवून त्याच्या जवळ पोहोचले. श्रीकृष्णांनी शेपटासह त्याचे पाठीमागचे 2 पाय उपटून आकाशात फिरवले आणि मेल्यानंतर त्याला कवठाच्या झाडावर आपटले. त्याचे ते लांब रुंद दैत्य शरीर कवठाची कित्येक फळे पाडत स्वतः खाली पडले. हे पाहून मुलांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. वा वा करून ते कन्हैयाची प्रशंसा करू लागले. देव सुद्धा आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले. जे सर्व लोकांचे एकमेव रक्षक आहे तेच आता गुराखी बनले. ते पहाटेच उठून न्याहारीचे पदार्थ घेऊन वासरांना चारीत वनात फिरत असत. एके दिवशी गवळ्यांची मुले आपापल्या वासरांचे कळप घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले. त्यांनी अगोदरच वासरांना पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः पाणी प्याले. त्या मुलांनी तेथे एक प्रचंड प्राणी बसलेला पाहिला. तो जणू काही वज्राने तुटून पडलेल्या पर्वताचा तुकडाच वाटत होता. तो बक नावाचा एक मोठा असुर होता. त्याने बगळ्याचे रूप घेतले होते. त्याची चोच अत्यंत तीक्ष्ण होती आणि तो अतिशय बलवान होता. त्याने एकदम झेप घेऊन श्रीकृष्णाला गिळून टाकले. जेव्हा बलराम वगैरे मुलांनी बगळ्याचे श्रीकृष्णाला गिळून टाकलेले पाहिले तेव्हा प्राण निघून गेल्यावर इंद्रियांची जशी अवस्था होते तशी त्यांची अवस्था झाली. पितामह ब्रह्मदेवांचा सुद्धा पिता असलेला तो गोपाल बालक जेव्हा बगळ्याच्या टाळूखाली पोहोचला तेव्हा तो आगीप्रमाणे त्याची टाळू जाळू लागला. म्हणून त्या दैत्याने श्रीकृष्णाला शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न करता लगेच बाहेर टाकले आणि नंतर अतिशय क्रोधाने आपल्या कठोर चोचीने त्याला मारण्यासाठी तो त्याच्यावर तुटून पडला. कंसाचा मित्र बकासूर भक्तवत्सल श्रीकृष्णावर झडप घालणार इतक्यात त्यांनी दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या आणि मुलांच्या देखत गवताची काडी फाडावी तसे त्याला फाडले. त्यामुळे देवांना आनंद झाला. तेव्हा सर्व देव
श्रीकृष्णावर नंदवनातील मोगरा इत्यादी फुलांचा वर्षाव करू लागले. तसेच नगारे, शंख इत्यादी वाजवून आणि स्तोत्रांनी त्यांना प्रसन्न करू लागले. हे पाहून गवळ्यांची मुले आश्चर्यचकित झाली. श्रीकृष्ण बगळ्याच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून बलराम वगैरेंना आनंद झाला. जणू प्राण्यांचा संचार झाल्याने इंद्रियांत चैतन्य यावे. त्यांनी श्रीकृष्णाला मिठ्या मारल्या. नंतर आपापली वासरे वळवून सर्वजण व्रजामध्ये आले आणि तेथे त्यांनी घरच्या लोकांना सर्व घटना सांगितली. ते ऐकून गोपगोपी आश्चर्यचकित झाले. कन्हैया जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला असे वाटून अतिशय उत्सुकता, प्रेम आणि आदराने ते श्रीकृष्णाला अतृप्त नेत्रांनी निरखून पाहू लागले. ते आपापसात म्हणू लागले, पहा ना, या बालकाला किती वेळा मृत्युमुखात जावे लागले, परंतु ज्यांनी याचे अनिष्ट करण्याचे इच्छिले त्यांचेच अनिष्ट झाले, कारण त्यांनी पहिल्यापासूनच दुसऱ्यांचे वाईट केले होते. एवढे सगळे होऊनही ते भयंकर असुर याचे काहीच वाकडे करू शकले नाहीत. याला मारण्याच्या उद्देशाने येतात, परंतु ज्योतीवर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे स्वतःच नष्ट होतात. ब्रह्मवेत्त्या महात्म्यांची वचने खोटी होत नाहीत, हेच खरे. पहा ना, महात्म्या गर्गाचार्यांनी जे सांगितले होते ते सर्व तंतोतंत खरे ठरले. अशा प्रकारे नंद इत्यादी गोपगण मोठ्या आनंदाने रामकृष्णासंबंधित गोष्टी करीत ते त्यात इतके तन्मय होऊन जात की त्यांना संसारातील दुःखांचा विसर पडे. अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम गवळ्यांच्या मुलाबरोबर कधी लपंडाव खेळत, कधी पूल बांधीत, तर कधी वानरांप्रमाणे उड्या मारीत, अशा प्रकारे बालोचित खेळ खेळून त्या दोघांनी व्रजामध्ये आपली बाल्यावस्था व्यतीत केली. अध्याय 11 समाप्त.